नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मार्च महिना ही उन्हाळ्याची सुरुवात जरी असली ना तरी सुद्धा आता उन्हाळा चांगलाच जाणवायला लागलाय. म्हणजे आपण दुपारी अगदी कडक उन्हाचा अनुभव घेत आहोत. तेव्हा अशा कडक उन्हातून रस्त्यांना चालताना एखाद्या झाडाची सावली आपल्याला मिळाली तर कसं थंडगार आणि छान वाटतं नाही. पण आता रस्त्यानं झाडं राहिली आहेत कुठे? सिमेंटच्या जंगलांमुळे ती तोडावी लागली आहे. श्रोते हो, झाडं कमी झाली आहेत त्यामुळं खरंच निसर्ग चक्राचं समतोल बिघडला आहे हे नक्की. आणि खरं सांगू, हे तुम्ही आम्ही सगळेच जण जाणतो. पण आधुनिकतेच्या हव्यासापायी आपण ही वृक्षतोड करतोच आहोत. झाडं नसल्यानं काय काय होऊ शकतं त्याचे आता अनुभव आपल्याला यायला लागलेत. म्हणूनच आपण प्रत्येकानं वृक्षारोपण करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी म्हणून ते करणं फार गरजेचं झालं. झाडं आपल्यासाठी काय करू शकतात याच विषयी आपण बोलूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. श्रोते हो, झाडांची मुळं ही निसर्गाची बिनखर्चाची पाईपलाईन असते. एक कडुनिंबाचं झाड 10,000 लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकतं. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान 30 झाडं निंब, चिंच, जांभूळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातली नक्कीच असावी. म्हणजे मृत साठ्याचं पाणी पाझरत राहतं. आता एक वडाचं किंवा पिंपळाचं मोठं झाड एका हंगामात 1 कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जातं आणि तेही 50 फुटाच्याही खाली. वडाची आणि पिंपळाची मुळं तर पाषाणाला सुद्धा भेदून 800 ते 1000 फुटांवर पोचतात. आता 1 कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहिरीचा 100 वेळा उपसा करावा ना, एवढं पाणी. याचा गणिती हिशोब सांगायचा झाला ना तर 35 एकर शेतीचं रब्बी हंगामाचं भरण पोषण त्यामुळे होतं आणि वर्षभर बागायतीसाठी 15 एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचं पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवत असतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान तिथे एक असा महावृक्ष लावायलाच हवा. आणि बघा ना श्रोते हो, आपण एका बोरवेलसाठी 1 लाख रुपये खर्च करतो, एका विहिरीसाठी 5 लाख. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही हो. त्यामुळं आता झाडांचं महत्त्व जाणून वृक्षारोपण करण्याची वेळ आली आहे. तेव्हा श्रोते हो, आपल्या पुढच्या पिढीसाठी जमिनीमध्ये पाण्याचे साठे मुरवायचे असतील, पुरवायचे असतील तर नक्कीच आपण प्रत्येकानं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.